हाय फ्रेंड्स, आज मी आलोय सप्तशृंगी माता मंदिर। हे डहाणूमधलं प्रसिद्ध मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। तिथे मी समोर गेटवरच उभा आहे। तिथे बघितलं तर हा लहानसा गेट आहे। मग पुढे एंट्री करत जाऊया आपण। हे आता बघू शकता, हे आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर। समोरचा गेट आहे। हा मंदिराचा स्पेस आहे। इथे चांगलं एक मस्त निसर्गरम्य असं झाड आहे। हे मंदिर आहे आणि हा स्तूप आकारला आहे। आणि हे दिसते ते तुम्हाला मंदिर आहे समोर। आता आपण चाललोय दर्शन घ्यायला सप्तशृंगी मातेचं। ही डहाणूमधली सप्तशृंगी माता आहे। ही माता मध्ये दिसते आपल्याला। आता माझं दर्शन झालेलं आहे आणि तिच्या आजूबाजूला असे फोटो ठेवलेले आहेत। हा चॅरिटीचा बोर्ड लावलेला आहे आणि आजूबाजूचा परिसर असा आहे। छान असा हॉल बांधलेला आहे इथे मागे पूर्ण मंदिराच्या, आणि पूर्ण निसर्गरम्य असा परिसर आहे। बघू शकता तुम्ही। आता पुढे गेल्यावर आपण नदीवर जाणार आहोत। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, या मंदिराच्या बाजूला त्या साईडला एक सुंदर अशी नदी वाहते। तिथे खूप चांगला असा परिसर आहे। मंदिरातून दर्शन घेतल्यावरती हा इथं साईडनं रस्ता जातो, हा नदीकडे जातो। इथे आपण गेल्यावरती पुढे सुंदर अशी नदी आहे, ती आपण तिकडे जाणार आहोत आता थोड्याच वेळात। हा आंब्याचं खूप मोठं झाड आहे। आम्ही आणि इथे खालती बसून जेवण करणार आहोत। ती आमची बसण्याची जागा आहे आता, आणि छान असा व्ह्यू आहे आजूबाजूला। बघू शकता तुम्ही, समोर नदी दिसते। दिसते का मंदिर? तिकडनं आपण आलेलो आहोत आता। हे आहे आता नदीकडची हा रस्ता आहे, आपण नदीवर जात आहोत। तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती सुंदर आहे। ही डहाणूमधली एकदम प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे आणि खूप लोक इथे पार्टी आणि पोहण्यासाठी विशेष करून येतात। ही नदी छानशी आहे इथे, आणि संपूर्ण एरिया हा इथे भात पिकवलं जाते ह्या शेतीवरनं। आपण बघू शकतात हा नदीचा व्ह्यू। आणि ही पहा इकडे काय एवढं भारी व्ह्यू येतात, लोक फोटोशूटला येतात, प्री वेडिंग शूट ही इकडे केलं जातं हे इथे, आणि खूप सारे लोक इथे राहतात। त्या साईडला एक गाव आहे। हा सुंदर नजारा आहे। हा डहाणूमधला फेमस ठिकाण आहे सप्तशृंगी। बघू शकता तुम्ही व्ह्यू।